चला तर मंडळी, आज मस्त पुरणपोळी करूया. त्यासाठी इथे मी एक वाटीभर स्वच्छ धुतलेली आणि 3 ते 4 तासांसाठी भिजवलेली चणा डाळ घेतली. भिजवलेली डाळ कुकरमध्ये घालून डाळ बुडेल इतपत पाणी मी यामध्ये घातले. कटाच्या आमटीसाठी जास्तीचं पाणी मी इथे घालणार नाही. आता ह्यात थोडे मीठ आणि 1 चमचा तेल घालून मिक्स करून घेतले आणि शिट्ट्या होण्यासाठी कुकरचे झाकण लावून घेतले. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी कणिक मळण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 2 चमचे मैदा घातला. नंतर थोडेसे मीठ घातले. एका वाटीत थोडीशी हळद आणि पाणी घालून हे हळदीचे पाणी कणकेत घालून चमच्याने एकसारखे करून घेतले. नंतर थोडे थोडे पाणी घालून कणिक थोडीशी सैल अशी मळून घेतली. अगदी अर्धा ते 1 चमचा हळद मी इथे घेतली. कणिक जास्त तिंबून नाही घेतली. हे बघा, अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी इथे कणिक मळण्यासाठी लागले. नंतर त्यात तेल घालून कणिक मळून घेतली. एका सुती कपड्यात कणकेचा मळलेला गोळा ठेवून गुंडाळून गाठ मारून घेतली आणि बाउलमध्ये थोडेसे पाणी घालून कणिक तिंबण्यासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून दिली. कणिक मळताना जे उरलेलं हळदीचं पाणी होतं तेच मी यामध्ये वापरले आहे. तोपर्यंत इथे कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. सुरुवातीची शिट्टी मोठ्या गॅसवर करून घेतली आणि नंतर मंद गॅसवर 3 शिट्ट्या करून घेतल्या. वाफ निघून गेल्यावर कुकरचे झाकण उघडले. डाळ अगदी मऊ बोटांनी दाबून बघितली. डाळ छान मऊ शिजली आहे. आता इथे मी पावभाजीचा स्मॅशरच्या मदतीने डाळ चांगली स्मॅश करून घेतली. अशा पद्धतीने डाळ अगदी झटपट स्मॅश होते आणि पुरणयंत्राची किंवा मिक्सरची गरज लागत नाही आणि भांडीही जास्त वापरावी लागत नाही. एकाच कुकरमध्ये ही सर्व प्रोसेस करता येते. डाळ मस्त घोटून झाली आहे. आता त्यामध्ये 1 वाटी गूळ घातला. म्हणजे ज्या वाटीने डाळ घेतली होती ना त्याच वाटीने गूळ घेतला. आता गॅस सुरू करून मस्तपैकी एकजीव करून घेतला. गूळ चांगला मिक्स झाल्यावर सारण पातळ व्हायला सुरुवात होते. कंटिन्युअसली ढवळत राहून मिश्रण थोडेसे घट्ट व्हायला सुरुवात होते. थोडेसे घट्ट झाल्यानंतर इथे 1 ते 2 टेबलस्पून तूप आणि साखर घालून पुन्हा ढवळून घेतले. साखर घातल्याने सारण लवकर घट्ट होण्यास मदत होते. सारण तयार होत आल्यावर त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि छोटा जायफळाचा तुकडा किसून घातला. चिकटलेले सर्व सारण सोडून घेतले, नाहीतर कडेचे सारण ड्राय होते. चमचा असा सारणात उभा करून पाहिला. सारण रेडी झाले आहे. आता भिजवलेल्या कणकेतले सर्व पाणी काढून टाकले आणि कणिक फडक्यातून काढून घेतली. तेल घालून पुन्हा एकदा छानपैकी मळून घेतली. कणिक अशी सैलसर मळून घेतली ना तर पुरणपोळ्या मस्त गुबगुबीत आणि मऊ होतात आणि दुसऱ्या दिवशीही मऊ राहतात. आता कणकेचे उंडे बनवून घेतले म्हणजे पुरणपोळ्या झटपट बनवता येतील. उंडे बनवून तयार झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवले आणि पुरणाचे सुद्धा उंडे बनवून घेतले. पुरणाचा उंडा कणकेपेक्षा थोडा मोठा घेतला. उरलेले सारण तसेच झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी बनवण्यासाठी मुद्दामच मी थोडे जास्तीचे पुरण बनवून ठेवले. दुसऱ्या दिवशी सुद्धा पुरणपोळी बनवता येईल म्हणून. आता इथे पुरणपोळी बनवण्यासाठी पोळपाटावर आधी बटर पेपर लावून घेतला. 1 उंडा घेऊन तांदळाच्या पिठीच्या साहाय्याने वाटी बनवून घेतली आणि पुरणाचा गोळा त्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने दाबून उंडा बंद करून घेतला आणि तांदळाची पिठी लावून अशा पद्धतीने उंडा बोटाच्या मदतीने पसरवून घेतला म्हणजे सारण एकसारखे सगळीकडे पसरले जाईल.
आता पुरणपोळी लाटून घेऊ. बघा किती सहजतेने पुरणपोळी लाटली जाते. पोळपाटाला न चिकटता मस्त अशी पातळ पुरणपोळी तयार झाली. आता पुरणपोळी सोडून घेऊ. इथे तवा चांगला तापला आहे. त्यावर थोडेसे तूप घालून पुरणपोळी घालून घेऊ. थोड्या वेळाने उलटून घेऊ. आता तूप सोडून घेऊ. तूप सोडल्यानंतर मस्त अशी टम्म फुगली ही पुरणपोळी. आता दोन्ही बाजूनी मस्त शेकून घेऊ. पुरणपोळी जास्त पलटत बसू नये, नाहीतर कडक होतात. आता पुरणपोळी काढून घेऊ. आता दुसरी पुरणपोळी मी बटर पेपर न वापरता बनवणार आहे. पुन्हा त्याच पद्धतीने कणकेचा उंडा घेऊन पारी बनवून त्यात पुरणाचा उंडा स्टफ करून घेऊन पुरण असे दाबून उंडा बंद करून घेतला आणि थोडीशी तांदळाची पिठी भुरभुरवून पारी पसरवून घेतली. आणि आता पुरणपोळी लाटून घेऊ. बटर पेपर न वापरता सुद्धा पुरणपोळी किती सहज लाटली जाते आणि पोळपाटाला सुद्धा चिकटली नाही. आता पुरणपोळी काढून घेऊ. तवा चांगला गरमच आहे तर तूप सोडून घेऊ आणि पुरणपोळी त्यावर घालून घेऊ. थोड्या वेळाने थोडीशी शेकली की पलटून घेऊ. नंतर 1 ते 2 चमचे तूप सोडून पुरणपोळी मस्त शेकून घेऊ. बघा पुरणपोळी किती टम्म फुगली आहे. अशा सर्व पुरणपोळ्या तयार करून घेऊ आणि तुपासोबत सर्व करू. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा.